हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपतीच्या जन्माचा हा तालुका आहे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे जर आपण पानं जर वाचले सर्वांनी तर त्याच्यामध्ये दोन प्रमुख गावांचा उल्लेख आहे. त्या काळामध्ये इसवी सन 1600 त्या काळामध्ये या जुन्नरच्या असलेल्या मोरी आणि बेल्ला या दोन गावांचा प्रामुख्याने उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. त्यामुळे या गावाला एक वेगळ्या पद्धतीचा अधिष्ठान आहे. बेल्लेश्वरांचा तर आशीर्वाद आहेच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या सरदी होत्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये यांच्या इतिहासाची आणि विशेषतः आपल्या गावाची वेगळ्या पद्धतीची ओळख आपल्या सर्वांना आणि तुमच्या पुढला सुद्धा हे वास्तवामध्ये येणार आहे. म्हणून मला या गावाच्या वतीने खूप आदर, खूप आपुलकी. ठीक आहे की हे गाव खूप पाठीमागून पुढे चालले आता, कारण शेवटी सामाजिक एकत्रीकरणाचं ध्रुवीकरण होतं आणि समाजामध्ये आम्ही तुमचं तुम्ही आमचा ऐकून विकास करायचा गाडा होत नाही एका दिशेने, ते फार महत्वाचं असतं. कधी कधी मोठं राजकारण काही गावांमध्ये होतं, पण मोठ्या गावांमध्ये पण त्यावेळेला एक दिशा मिळत नाही. अनेक गट असतात, अनेक गट असतात, अनेक राजकीय व्यवस्थापन असतात, पण त्याच्यातून आता काट टाकले या गावात आणि आता बेल्ला सज्ज झाले विकासाच्या दृष्टीने. त्या विकासाचा टप्पा 2014ला मी स्वतः घेऊन आलो. त्या गावाच्या सगळ्या कुटुंबाची चर्चा केली की म्हटलं भांडण्यापेक्षा आपण एकत्र कामाच्या समूहाने जाऊ. आपण पाहताय की हायवे पासून आतमध्ये येणारा रस्ता तो सगळ्यात पहिला मी केला 20-25 वर्षात. रस्ता नव्हता गावात, अक्षरशः दुर्गा व्हायची. म्हणजे नाव एवढं मोठं बेल्ल्या गावचा आणि रस्ता नाही यायला. हा बाजार समितीचा पुढचा सिमेंट कॉलेजचा संपूर्ण आउटर रोड पर्यंत म्हणजे पुन्हा हायवे पर्यंत जायला हा रस्ता सिमेंट कॉलेजचा बाजार समितीचा केला. आठले रस्ते केले, वाडी वस्तीचे केले, साळुंके वस्ती असे छोटे छोटे सगळ्या वस्तीचे रस्ते आपण जवळजवळ त्या काळात पूर्ण केले. विषय म्हणजे बेल्ला जेजुरीला आपण या राज्याच्या असलेल्या वैभवामध्ये भर पाडणारा बेल्ला जेजुरी हा आपल्या भावनेचा रस्ता अंतर्गत व्यवस्थेत सगळं आपण पूर्ण केला. लोक एक 2-2 फूट जरी भांडायची. खरं तर भांडण हे आयुष्यात होत नाही, जीवन एकदाच आहे. पण आता काय लाईफस्टाईल आहे, 50-60 वर्षाचं जीवन झालं, त्याच्यामध्ये जन्माला यायचं किती, बालपण जायचं किती, तालुक्या असायचं किती आणि हे सगळं पर्यंत आपण भांडायचं किती, भांडणामध्ये किती वेळा आपण सर्व वेळ घालवला. तर मला असं वाटतं की आता बेल्ला जबाबदारीने पुढे गेलेले आहे, बेल्ल्याच्या वाड्या वस्त्यात अंतर निघालेले आहेत. त्यामुळे आजचा हा विकास कामाचा निधी या ठिकाणी खर्च होत असताना मला खूप आनंद होतोय की यावेळेला सर्व जनतेने आज माझी पाठवण केली. महाराष्ट्रामध्ये जो सन्मानाचा जो मुकुट माझ्या डोक्यावर ठेवला तो कामाचा आहे, विकास कामाचा आहे, एकजुटीचा आहे. कुठेही भांडण तट्टा मी कधी असं म्हणत नाही की हा पक्षाचा सरपंच आहे, तो त्या पक्षाचा सभापती आहे किंवा ही जात हा धर्म हे कधी द्वेष आपल्याला कधी चाललंच नाही आजपर्यंत. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा फंड आहे आणि 2.5 कोटीमध्ये हा संपूर्ण असलेला परिसर आपली असलेली संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही बदलणार आहे. तिथे सन्मान्य डॉक्टर फड हे आळ्याला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करत आहे, तिथं सुद्धा आपल्याकडून काम करत आहे. त्यांचं सगळं सहकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. विद्यमान सरपंच लोकयुक्त आमच्या भगिनी मनुष्यताई धनभूषण गावकर, त्याप्रमाणे त्यांचे उपसरपंच आमचे आदरणीय राज्य दुर्गड, माझे उपसरपंच भवित आहेत, आमच्या कमलत आहेत. आमचे खरं इथे यायचं आणि तुझी मला खायला घालायचं कमलत आहे म्हणजे असं नातं आहे का ठिकाणी माझं एकदम वेगळं. तुझी 3 मुलं आम्ही म्हणजे कौटुंबिक जीव आहे. या गावामध्ये येत असताना अनेकांच्या घरामध्ये मुलं असताना मनू शेट्टी त्यांच्या मुलाने त्यांच्या धर्मपत्नीने याने सुद्धा वेळोवेळी म्हणजे मला तर घरात पाय ठेवले एकही घर नव्हतं त्यावेळेला. लोक राजकीय बघायचे माझ्याकडे, पण हा भाऊ मला घरी घेऊन जायचा, हे अंड्याचा आमलेट दोन चपात्या खायला घालायचं. म्हणजे काय असायची माणसं ज्यावेळेला आमच्या मागं कोण नाही त्यावेळेला ही माणसं गणेश आमच्या मागं उभे राहिली नव्हतं राहून. म्हणजे इतकं सोपं नसतं. हा ठीक आहे शरद नाव राज्यात मोठं असेल, कदाचित उद्याच्या व्यवस्थापनामध्ये मोठं होईल, याच्यापेक्षा आधी पुढे जाता येईल.
पण ज्यांनी आमच्या नावाची पायाभरणी केली त्यांनी आम्हाला संरक्षण दिलं. काही नसतानाच आम्हाला समजून घेतलं. हे आपल्याला मानून उपकार आहे, हे कधी विसरू शकत नाही आम्ही. मी तो माणूस आहे पण जो जीवाला सांभाळतो, जो आपुलकी समजतो, ज्या आपुलकी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला दत्ताळी लोक नव्हते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला जे सुरक्षा कवच होतं ते जिव्हाळ्याचं होतं, आपुलकीचं होतं, आपल्या माणसाचं होतं. त्यामुळे आपुलकीच्या माणसांमध्ये उद्याच्या समाजकारणामध्ये नेटनेटका जर हा गट उभा करायचा असेल आणि राजकीय स्वातंत्र्य सगळी जोडे मानतो तर जे सतत माझ्यावर अनेक वर्ष काम करणारे ज्यांनी करते आपलं म्हणजे आपल्या सगळ्याबरोबर नेतृत्वाने काम केलं ते सन्माननीय पंकज भाऊ परिषदेचं काम तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. ज्यावेळेला प्यायला पाणी बंद नव्हतं, स्वतःच्या खिशातले जवळजवळ किती टँकर आपण दिले 130,000 लिटरचा एक टँकर, 30,000 लिटरचा एक टँकर, 130 टँकर. एकाही रुपयाचा घेताना राज्यातला हा पहिला कार्यकर्ता असेल तरी एकाही रुपया आणि अपेक्षित नाही हो, दातृत्व केलं. त्यांच्या धर्मपक्षात अस्मिताच्या युद्धाच्या रिंगणामध्ये उभं राहत आहेत. बघा, माणसं ओळखायला चुकायची नाही आणि चांगल्या माणसाला कधी सोडायचं नाही. चांगली माणसं सुटली त्याचा किती त्रास होतो मधल्या 5 वर्षात तुला पाहिजे. माझ्या विकासकामाच्या उद्घाटनाला नायडा गाव फोडण्याचं तुम्ही 1 रुपया उचलून नाही आणि मोठमोठ्या वर्गाला 3,500 कोटी आणि बाबा माझे 2,500 कोटी समजा संपेला तुमचे 3,500 मध्ये दिसलेच नाही कधी. हे चुकीचं आहे, खोटं आहे आणि खोट्या लोकांची पुष्टी होणार नाही. आज राज्यावर तुम्ही पाहताय काय चाललंय, कुणाच्या पाठीमागं ससिबल आहे, कुणाच्या मागं साडेसाती आहे, कुठल्या पद्धतीने काम करताय. सगळी भ्रष्टाचाराची मालिका खालपासून वरपर्यंत आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भ्रष्टाचार विनायक समाज उभं राहायला पाहिजे. हे चांगलं काम करून घ्या. होळकेराव साहेब काय होळकेराव साहेब आपली जबाबदारी आहे. हे पुन्हा पैसे येत नाही, हे स्मार्ट असलेले आपल्याला या ठिकाणी हे बनवायचे, PSC बनवायचे, वैद्यकीय सेवा द्यायचे. आपण अतिशय चांगलं काम करा, करून घ्या आणि कुठेही काम थांबू नका, सलगचं काम करा. याला पैसा निधी आपण दिलेला आहे, त्यामुळे अडचणीचं काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मी या चांगल्या कामाला मला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी आपल्या समोर आहे, आपला माणूस ज्या माणसांना आम्ही पुढे केलेलं आहे. म्हणजे आता आमचे स्पीकर काही म्हणून आमच्या पंक्तीत असेल तर या सर्व दोघांनी पती लोक आहेत आता तुमचा मायेचा आशीर्वादाचा हात पाठीमागे राहू द्या. जसं मला तुम्ही स्वीकारलंय तसं या दोघांना तुम्ही स्वीकारा अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. उद्घाटन झालाय, तयार करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.